मेकॅनिकल प्रॉपर्टी ऑफ सॉलिडमध्ये आपण स्ट्रेस काय असते ते बघितलं आणि स्ट्रेसचे टाइप्स बघितलं. आता बघूया आपण स्ट्रेन. when we applied external force to the body will get deformed. जेव्हा आपण बॉडीला एक्सटर्नल फोर्स अप्लाय करतो बॉडीचं डिफॉर्मेशन होते म्हणजे बॉडीचं काय होतं डायमेन्शन चेंज होते. आता बॉडीचे डायमेन्शन चेंज किती झालं आणि आधी किती डायमेन्शन होतं यांचा जो रेशो असेल त्याला म्हणतो आपण स्ट्रेस, त्याला म्हणतो आपण स्ट्रेन. तर स्ट्रेन म्हणजे काय असेल द रेशिओ ऑफ चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन. वर्ड मध्ये जर लिहायचं पडलं तर रेशो ऑफ चेंज इन डायमेन्शन टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन. जेव्हा आपण एखाद्या बॉडीला फोर्स अप्लाय केलं, एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलं तर बॉडीचं काय होते डायमेन्शन चेंज होते. मग त्याचं लेंथ चेंज होऊ शकते, त्याचा एरिया चेंज होईल, त्याचा व्हॉल्यूम चेंज होईल, काहीतरी चेंज होईल. तर बॉडीचं चेंज झालेलं डायमेन्शन आणि त्याचं ओरिजिनल डायमेन्शन यांचा जो काही रेशो असेल तो म्हणजे काय असते त्याला म्हणतो आपण स्ट्रेन. द रेशिओ ऑफ चेंज इन डायमेन्शन टू इट्स ओरिजिनल डायमेन्शन. चेंज इन डायमेन्शन आणि ओरिजिनल डायमेन्शन यांचं जे काही रेशो आहे त्याला म्हणतो आपण स्ट्रेन. स्ट्रेन इक्वल टू काय व्हायला पाहिजे चेंज इन डायमेन्शन अपॉन ओरिजिनल डायमेन्शन. सपोज असं युनिट आणि डायमेन्शन पाहिजे पडलं आपल्याला. युनिट जर पाहिजे पडलं तर जो डायमेन्शन आपण न्यूमरेटर मध्ये ओरिजिनल डायमेन्शन ज्या युनिट मध्ये घेतलं तर काय ओरिजिनल डायमेन्शन पण काय त्याच युनिट मध्ये. सपोज आपल्याला लेंथ घ्यायचं पडलं तर वरची लेंथच असेल चेंज झालेली लेंथ आपण ओरिजिनल लेंथ. व्हॉल्यूम जर घ्यायचं तर व्हॉल्यूम चेंज इन व्हॉल्यूम आणि ओरिजिनल व्हॉल्यूम. तर दोन्ही हा सेम क्वांटिटीचा रेशो आहे. दोन्ही डायमेन्शनचा रेशो म्हणजे दोन्ही सेम क्वांटिटीचा रेशो आहे आणि दोन्ही सेम क्वांटिटीचा रेशो असल्यामुळे काय व्हायला पाहिजे नो युनिट्स अँड डायमेन्शन्स. दोन सेम क्वांटिटीचा रेशो असल्यामुळे याला युनिट आणि डायमेन्शन राहणार नाही. नो युनिट अँड डायमेन्शन्स. दोन सेम क्वांटिटीचा रेशो असल्यामुळे त्याला युनिट आणि डायमेन्शन राहणार नाही. नंतर याचे टाइप्स बघू आपण. आता टाइप जर पाहायचं पडलं तर काय व्हायला पाहिजे अगेन जस्ट सेम लाईक द टाइप्स ऑफ स्ट्रेस देर आर अगेन 3 टाइप्स ऑफ स्ट्रेन. जसं आपण 3 टाइप्स बघितलं स्ट्रेसचं तेच 3 टाइप कशाचे आहे स्ट्रेनचे आहे. एक असेल लॉंगिट्युडनल किंवा याला वर्ड आपण कोणता यूज केलं होतं टेन्साईल. लॉंगिट्युडनल स्ट्रेन ज्याला वर्ड असते टेन्साईल स्ट्रेन. दुसरा आहे व्हॉल्यूम स्ट्रेन आणि थर्ड आहे शियर स्ट्रेन. आता आपण वन बाय वन बघू. लॉंगिट्युडनल स्ट्रेन म्हणजे काय, व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणजे काय आणि परत शियर स्ट्रेन म्हणजे काय. आता काय व्हायला पाहिजे जसं लॉंगिट्युडनल स्ट्रेस मध्ये आपण काय पाहिलं होतं अप्लाइड केलेला फोर्स काय करतो बॉडीची लेंथ चेंज करतो त्याला आपण लॉंगिट्युडनल स्ट्रेस म्हटलं होतं. पण स्ट्रेनच्या डेफिनेशन मध्ये आपण काय म्हटलं चेंज इन डायमेन्शन टू ओरिजिनल डायमेन्शन. आता when the external applied force causes the change in length of the body म्हणजे बॉडीची लेंथ चेंज झाली मग तो रेशो जर आपल्याला काढायचं पडलं तर काय व्हायला पाहिजे चेंज इन लेंथ. द रेशिओ ऑफ चेंज इन लेंथ टू इट्स ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ आणि ओरिजिनल लेंथचा जो काही रेशो असेल तो काय व्हायला पाहिजे लॉंगिट्युडनल स्ट्रेन किंवा टेन्साईल स्ट्रेन ज्याला म्हणू शकतो आपण. द रेशिओ ऑफ चेंज इन लेंथ ऑफ बॉडी टू द ओरिजिनल लेंथ ऑफ बॉडी. बॉडीची चेंज इन लेंथ आणि ओरिजिनल लेंथ यांचा जो काही रेशो असेल तो म्हणजे लॉंगिट्युडनल स्ट्रेन किंवा त्याला टेन्साईल स्ट्रेन म्हणतो आपण. सेकंड व्हॉल्यूम स्ट्रेन मध्ये काय व्हायला पाहिजे स्ट्रेन म्हणजे चेंज झालेला आणि ओरिजिनल डायमेन्शन यांचा रेशो. पण व्हॉल्यूम साठी यूज करतो इथं लॉंगिट्युडनल म्हणजे लेंथ साठी यूज केलं म्हणून चेंज इन लेंथ आणि ओरिजिनल लेंथ. सपोज व्हॉल्यूम स्ट्रेन जर पाहायचं पडलं तर काय होत असेल ओरिजिनल व्हॉल्यूम चेंज झालेला व्हॉल्यूम आणि ओरिजिनल व्हॉल्यूम यांचा जो काही रेशो आहे द रेशिओ ऑफ चेंज इन व्हॉल्यूम टू ओरिजिनल व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम आणि ओरिजिनल व्हॉल्यूमचा जो काही रेशो असेल तो म्हणजे काय व्हायला पाहिजे तो म्हणजे काय असेल व्हॉल्यूम स्ट्रेन असेल.
द रेशिओ ऑफ चेंज इन व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम ऑफ बॉडी. बॉडीचा चेंज झालेला व्हॉल्यूम आणि ओरिजिनल व्हॉल्यूम यांचा जो काही रेशो आहे तो म्हणजे काय असेल, व्हॉल्यूम स्ट्रेन असेल. आणि शिअर स्ट्रेन म्हणजे काय व्हायला पाहिजे, आता याच्यामध्ये आपण ओरिजिनल शेप आणि चेंज झालेला शेप आणि ओरिजिनल शेप लावू शकतो आपण. याच्यामध्ये काय होत असेल, जेव्हा शिअर स्ट्रेन म्हणजे काय असते, जेव्हा आपण टॅन्जेन्शियल फोर्स अप्लाय केलं, म्हणजे बॉडी इनिशियली अशी होती, सपोज ज्याला आपण टॅन्जेन्शियल फोर्स जर एक्झर्ट केलं असं कॉर्नरवरती, त्या बॉडीचे डायमेन्शन पाहायला आपल्याला असं दिसते. म्हणजे काय म्हणू शकतो आपण, ह्या बॉडीची जी एक एंड होती ते काय झाली, तो काय झाली स्लाइटली, म्हणजे असं राहायला पाहिजे होतं, तर बॉडीचे डायमेन्शन थोडंसं चेंज झाले. याच्यावर आपण काय म्हणू शकतो, द रेशिओ ऑफ काय म्हणू शकतो आपण शिअर स्ट्रेन मध्ये, द रेशिओ ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट. आता लिनियर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय होईल, याचा एक प्लेन फिक्स केला आपण. शिअर स्ट्रेन मध्ये काय केलं, टॅन्जेन्शियल फोर्स अप्लाय केला, याची ही जी आपण त्याला रिजिड बनवू शकतो, म्हणजे याची जी लोअर एंड आहे तो एका प्लेनवर फिक्स ठेवलं, आणि वरच्या एंडला आपण याच्यावरती काय केलं, टॅन्जेन्शियल फोर्स अप्लाय केला, तर याचं काय होत आहे, एक प्लेन फिक्स आहे. आणि वरची जे काय लिनियर डिस्प्लेसमेंट, म्हणजे वरच्या एका बाजूचं काय होत आहे, लिनियर डिस्प्लेसमेंट होत आहे. याला म्हणू शकतो आपण रेशिओ ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट टू डिस्टन्स फ्रॉम परपेंडिक्युलर फिक्स्ड प्लेन. याच्यामध्ये काय असेल, लिनियर डिस्प्लेसमेंट किती झालं, म्हणजे इनिशियली हा कॉर्नर सपोज इथं होता, याला ए नाव दिलं, तर हा नंतर इथं ए डॅश वर गेला, तर याचं काहीतरी लिनियर डिस्प्लेसमेंट झालं, ते ए डॅश. इथं डायग्राम वरून जर दाखवायचं म्हटलं तर आपण याला काय म्हणू शकतो, ए डॅश आपण सपोज काय व्हायला पाहिजे, हे हाईट जे आहे सपोज याला काहीतरी बी जर दाखवलं, ए बी असं होईल. म्हणजे लिनियर डिस्प्लेसमेंट आणि त्याचं परपेंडिक्युलर फिक्स पॉईंट पासून जे काही डिस्टन्स आहे यांचा जो रेशो असेल तो म्हणजे काय व्हायला पाहिजे, शिअर स्ट्रेन व्हायला पाहिजे. अशा प्रकारे आपण काय करू शकतो, स्ट्रेन त्याचे टाइप्स, ट्रेन आणि त्याचे टाइप्स त्यात काय करू शकतो, एक्सप्लेन करू शकतो. बरोबर रेशो सिंपल आहे, बरोबर केअरफुली लक्षात द्यायचं.